काय नेमकं या निवडणुकीत गेल्या 5 वर्षाचा सगळा लेखाजोखा मांडायचा आहे, नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणात सविस्तर चर्चा करायची आणि साम टीव्हीच्या या खास स्टुडिओमध्ये महाराष्ट्राचं महाभारत जिथे रंगलेलं आहे त्याचं केंद्रस्थान हा स्टुडिओ आहे। त्या स्टुडिओमध्ये मला जायचंय थेट साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे आणि आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार दीपा कदम। दोघांचंही मी स्वागत करतो साम टीव्हीच्या या खास चर्चेमध्ये आणि चर्चेला सुरुवात करूयात। निलेश सर, सुरुवातीला येतो, अधपतन राज्याच्या राजकारणात झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचंच प्रतिबिंब कुठेतरी या निवडणुकीत पाहायला मिळालंय। स्पष्टपणे अधपतन फक्त या निवडणुकीपुरतंच नाही तर गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अधपतन हे आपल्याला पाहायला मिळालं। त्यामध्ये मुख्यतः प्रश्न होता तो म्हणजे कट शहाकटाचं जे राजकारण मुख्यतः रंगताना पाहायला मिळालं। आपण अत्यंत अंडरवर्ल्ड सारख्या परिस्थितीकडे महाराष्ट्राचं राजकारण घेऊन जातोय की काय अशी परिस्थिती पाहायला मिळाली। जो सत्तेत आहे तो कोणत्याही परिस्थितीत विरोधकाला संपवून टाकेल अशी परिस्थिती पाहायला मिळाली। अशी कधीच परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हती आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे सातत्यानं अधपतन होताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यामध्ये अगदी गृहमंत्र्यांना अटक झाली, इतकंच नाही तर मुंबईचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांना अटक होताना पाहायला मिळाली। मुंबई पोलिसांकडूनच एका खबऱ्याची हत्या करण्यात आली जो साक्षीदारही होता। एका मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्ब लावण्यात आला आणि त्यातून पूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला। अशी दयनीय परिस्थिती ही महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच पाहायला मिळाली नाही जी गेल्या 5 वर्षात पाहायला मिळाली। आणि त्यानंतर होणाऱ्या या निवडणुका, मुख्यतः या निवडणुकांमधून सर्वसामान्यांकडून आपल्याला खूप जास्त अपेक्षा आहे, कारण अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस कशा स्वरूपाची प्रतिक्रिया देतो मतपेटीच्या माध्यमातून त्याला, कारण 5 वर्ष त्याला तसा से काहीच नसतो, त्याला काहीही या सरकार विरोधात करता येत नाही किंवा राजकीय व्यक्तींविरोधात करता येत नाही। त्याला करता येतं ते आजच्या या मतदानाच्या माध्यमातूनच आणि त्यातून तो योग्य उत्तर देईल अशी अपेक्षा आहे।